आणि व्यक्त करू इच्छितो आपल्या सगळ्या नाथभक्त शिष्यांसाठी की माऊलीने जे सिद्ध अधिष्ठान या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे त्यांच्यापेक्षा जगात मोठं कोणीच नाही आहे। भले किती मोठा कीर्तनकार असू देत, तो कीर्तन जे करतो ते एकतर माऊलींची ज्ञानेश्वरी किंवा तुकाराम महाराजांची गाथा किंवा एकनाथ महाराजांची गाथा या सगळ्याचा आश्रय घेऊन किंवा आदिशक्ती मुक्ताई माऊलींचं जे मांदियाळी आहे किंवा जे ग्रंथ मांदियाळी आहे त्याच्यावर तो बोलत असतो। बाकी कीर्तन आळंदीतील म्हणजे आनंदी आळंदीतील त्याचे इथे बघा वारकरी माऊली चाललेले, छोटे वारकरी माऊली चाललेले आहेत। तर त्या आनंदी आळंदीतील जे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आहे, मी पुन्हा एकदा उल्लेख करतोय की जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था जी आहे त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये जे आज घडतं आहे ते साक्षात ब्रह्मसत्य आहे आणि ते माऊली करून घेत आहेत। त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये म्हणजे जोग महाराज माऊली वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अत्यंत उत्तम प्रासादिक कार्य हृदयपूर्णतेने चालते। जोग महाराजांची परंपरा जी आहे ती मामासाहेब दांडेकर माऊली महाराज, त्यानंतर साखरे महाराज माऊली, मग त्याच्यात यशोधन महाराज साखरे असतील, डॉक्टर यशोधन महाराज साखरे आहेत, चिदंबरेश्वर ॲडव्होकेट चिदंबरेश्वर महाराज साखरे माऊली आहेत। त्याच्यानंतर पुढे ही परंपरा त्या पुढे प्रवाहित होत आज पुरेकर महाराज माऊली जे आहेत ते त्या ठिकाणी सिद्ध आहेत। माऊलींच्या या आशीर्वाद साक्षात ते माऊलीचं स्वरूप आहेत। विश्वासाठी हे अखंड कल्याण आहे आणि मी तुम्हाला प्रामाणिकपणे या ठिकाणी बोलू इच्छितो की ही जी काय वारकरी शिक्षण संस्था आहे, तुमच्याकडे कधी पैसे आले, माझा आणि त्या संस्थेचा कुठलाही कमिशनचा भाग नाही, परत सांगतोय, तुमच्याकडे कधी पैसे आले योगायोगाने तर वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी मला तुमचा 1 रुपया असेल तो अर्पण करा, कारण तो अर्पण केलेला जो 1 रुपया असेल तुमचा, तो मी म्हणेन किंवा तुमच्याकडे जे असेल तुमचे इच्छित धन किंवा काही वस्तुरूप धन, तर ते अक्षरशः त्या ठिकाणी आपल्या पूर्ण विश्वासाठी स्पिरिच्युअल सोल्जर ज्याला म्हणतात ना, म्हणजे आध्यात्मिक क्रांती सिद्ध करणारे जे ऊर्जादायी असे वारकरी माऊली त्या ठिकाणी घडत आहेत आणि त्यांची साधना फार मोठी श्रेष्ठ आहे की जे बरोबर 3:59च्या आत स्वतःला उठवतात। सूर्य देवतेच्या अगोदरच 4 वाजता बरोबर ब्रह्मनाद सुरू होतो। कधीतरी तुम्ही इंद्रायणीच्या कुशीत आलात तर तुम्हाला दिसेल की त्यातले काही वारकरी माऊली जे त्या ठिकाणी मृदुंगावर या ठिकाणी सिद्धता करत असतात, साक्षात माऊलींना आळवत असतात। मला असं वाटतं जगामध्ये मी अनेक तीर्थक्षेत्र पाहिली, फार मोठी तीर्थक्षेत्र आहेत, मी कुठल्याही तीर्थक्षेत्राला नाव ठेवत नाही आहे, पण आज माऊलीकडे 24 तास नाद ब्रह्म सुरू असतं। माऊलींकडे 24 तास नाद ब्रह्म सुरू असतं। कुठले तरी वारकरी माऊली विणावर त्या ठिकाणी माऊलींचा गजर करत असतात, कुठले तरी आई माऊली माऊलींना आळवत असतात, कुठले तरी वारकरी माऊली आळवत असतात, कुठले तरी चालत दिशा घेत असतात। हे सगळं माऊली करून घेत असते आणि म्हणून जगाचा बाप पंढरीला आहे आणि जगाची माऊली आळंदीला आहे। म्हणून माऊलींच्या चरणी आमच्या सर्व स्वयंशक्तीपीठ नाथ उपासना पर्व जे आमचं आहे की जे गुरुवारच्या दिवशी सिद्ध होत असतं आणि त्या नाथ उपासना पर्वासाठी पण मी आशीर्वाद मागतो आहे की जी नाथ लेकरं पूर्ण विश्वातली, पूर्ण भारतभरातली, पूर्ण जगातली, मग इंग्लंड असो, रशिया असो, अमेरिका असो, युरोप असो, फ्रान्स असो, जर्मनी असो, या देशातली पण जी नाथ लेकरं आहेत ती वेगवेगळ्या गावातली, कोकणातली असो, विदर्भातली असो, मराठवाड्यातली असो, परभणीची असो, ती सर्व नाथलेकरं ही माऊली तुमची लेकरं आहेत आणि त्यामुळे त्या नाथलेकरांना कोणाची दृष्ट लागू नये ती नाथलेकरं घडवण्यासाठी माऊली त्या ठिकाणी तुमच्यासाठी साक्षीभूत आहेत। मात्र तुमच्या लेकरांना मी नम्रपणे या ठिकाणी इच्छा व्यक्त करू इच्छितो की कधी ना कधीतरी 3 वर्षातून एकदा, 5 वर्षातून एकदा, 7 वर्षातून नाही तर 9 वर्षातून एकदा तुमचं आर्थिक व्यवस्थापन त्या ठिकाणी बचत करा। माऊलींच्या या आनंदी आळंदीमध्ये कुठेही आणा, माऊलींच्या समाधी मंदिरात त्यांना कुठेही बसवा, त्यांना सिद्धपेठाकडे जिथे माऊलींचं जन्मस्थान आहे त्या ठिकाणी न्या, माऊलींचं पद्मावती आहे त्या ठिकाणी न्या, माऊलींची अनेक स्थानं आहे या ठिकाणी की जी आपल्या वेटू जिंदगीला आम्ही दाखवलेली आहेत। वेटू जिंदगी आपलं जे चॅनल आहे ते तुम्ही नक्की पहा, स्पंदन पॉडकास्ट चॅनल आहे ते नक्की पहा, विश्रांत वड जे आहे माऊलींचं त्या ठिकाणी तुम्ही लेकरांना घेऊन जा। मात्र या ठिकाणी पिकनिक म्हणून येऊ नका, मी तुम्हाला नम्रपणे अगदी क्षमा मागून सांगतो, पिकनिकसाठी येऊ नका, फक्त एक माऊलींचा दास म्हणून या। मी आत्तापर्यंत माझ्या वडिलांनी जी शिस्त लावली आहे ती वडिलांनी केली की तुझे सगळ्या मान बिन पदव्या बिदव्या विसरून जा, माऊलीकडे एक दास म्हणून ये। माऊली कधी उदास म्हणून करत नाहीत। माऊली आपल्याला किती डिप्रेशन असू देत, कुठल्याही डॉक्टरने जगातले कुठलेही आजार सांगू देत, माऊली सगळ्या जगाचा बाप आहे, माऊली सगळ्या जगाचा डॉक्टर आहे, माऊली सगळ्या जगाची माऊली आहे।
आणि ती तुम्हाला सावली देण्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी विनंती आहे आपल्याला, लवकरात लवकर माऊलीशी जोडले जा. जगातली अनेक तीर्थक्षेत्र तुम्ही जा, तिथे पण त्या ठिकाणी आनंद घ्या. पण माऊलीकडे एक विलक्षण आनंद आहे, विलक्षण गोडवा आहे, विलक्षण मॅग्नेट आहे, विलक्षण चुंबकीय शक्ती आहे, विलक्षण स्पंदन आहेत. ती लवकरात लवकर तुम्हाला घ्या, कारण आज जग माऊलींच्या वेटिंग लिस्टवर आहे. आणि तुम्हाला मी आनंदाने आणि अभिमानाने सांगतो आजच्या मकर संक्रांती शुभपर्वावर की माऊलीसाठी 450 एकर भूमी दान अर्पण झालेली आहे. तर अजून काय काय ऐश्वर्य असेल. आणि ते उभं राहणार आहे, जागतिक ज्ञानभूमी प्रकल्प उभं राहणार आहे विश्रांत वनापासून आपल्याला जवळच्या अंतरावर. मी माऊली किती आपल्याला जवळ सावली द्यायला सिद्ध आहे, जिथे विश्रांत वड पण आहे, की जिथे चांगदेव महाराज की जे 1400 वर्ष तपश्चर्या असलेल्या चांगदेव महाराजांचा अहंकार मोडला गेला. आणि लक्षात ना की ज्या ठिकाणी वाघावर चाबूक म्हणजे वाघावर बसून सापाचा चाबूक घेऊन चांगदेव महाराज आले होते, त्या ठिकाणी निर्जीव भिंत माऊलीने चालवलेली आहे. आणि चांगदेव महाराजांना आदिशक्ती मुक्ताई माऊलीने त्या ठिकाणी त्यांना जे काय त्यांचं गुरुत्व, कारण का तू गुरु केलेला नव्हता चांगदेव महाराजांनी, तुम्हाला माहिती आहे, कारण का तुम्हाला अधिक माहिती असेल माझ्यापेक्षा, त्यांनी गुरु केलेला नव्हता. म्हणून गुरूंचं महत्त्व आजही आहे, पुढेही राहणार आहे, आज चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार आहे. आणि म्हणून गुरूंच्या ठिकाणी तुम्हाला कधी गर्व करू नका, गुरूंपेक्षा मोठं व्हायला जाऊ नका. आज सचिन तेंडुलकर यांचं मी नाव घेईन की ज्यांना क्रिकेटचा गॉडफादर मानलं जातं, क्रिकेटचा देव, ते कधी असं म्हणत नाही मी आचरेकर गुरुजींपेक्षा मोठा आहे. ज्या रमाकांत आचरेकर गुरुजींनी सचिन तेंडुलकरांना शिकवलेले आहे, त्या रमाकांत आचरेकर गुरुजींचे आशीर्वाद मी सुद्धा घेतलेले आहेत. मी कोणी क्रिकेटर नाही आहे, पण सचिनजी तेंडुलकर जे आहेत ते इंग्लिश मिडियमला होते, शारदाश्रम शाळेत, मी मराठी मिडियममध्ये शिकलेलो आहे. सचिनजी माझ्यापेक्षा 1 वर्षाने लहान आहेत आणि आचरेकर गुरुजींची शिस्त मी पाहिलेली आहे. आणि सचिन आचरेकर गुरुजींच्या शिस्तीच्या अधिपत्याखाली होते. कधी त्यांनी गुरुजींनी जी शिक्षा दिल्या आहेत त्या सगळ्या भोगलेल्या आहेत. म्हणून भोगल्याशिवाय त्या ठिकाणी त्याला तेज येत नाही. म्हणून आज सचिन तेंडुलकर जे आहेत ते भले एका दुसऱ्या गोष्टीत ते कमी पडले असतील किंवा काय झालं मला माहिती नाही, पण आचरेकर गुरुजींची कडक शिस्त म्हणजे गुरूंची कडक शिस्त त्यांना मिळाली. वंदनीय डॉक्टर महेशजी काळे की जे संगीत श्रेष्ठ आहेत, किंवा राहुल देशपांडे सर, डॉक्टर राहुल देशपांडे सर यांना जे गुरु लाभले, वसंतराव देशपांडे असतील, डॉक्टर जितेंद्र अभिषेकी बुवा असतील पंडितजी, तर हे सगळे मोठे जे आहेत ना ते गुरूंच्यामुळे तयार झालेले आहेत. म्हणून गुरुशक्ती फार महान आहे, गुरूंचं पर्व महान आहे, गुरूंची किमया महान आहे. आणि गुरूंचं महत्त्व, गुरुजींचं महत्त्व हे मी तुम्हाला परत वारंवार सांगतो आहे, नवीन पिढीला सांगतो आहे, आपल्या युवा पिढीला सांगतो आहे. युवा पिढी टॅलेंट आहे, स्मार्ट आहे, टेक्नॉलॉजीने सिद्ध आहे. पण माऊलींच्या ज्ञानेश्वरी पुढे कुठली टेक्नॉलॉजी काम करत नाही, सगळी टेक्नॉलॉजी फिकी आहे. कारण माऊलींच्या ज्ञानेश्वरीत विज्ञान लपलेलं आहे. ते विज्ञान जोपर्यंत तुम्हाला योग्य गुरूंकडनं तुम्ही अनुभव घेत नाही तोपर्यंत तुम्ही कमी आहात, तुम्ही शून्य आहात. अल्लाह म्हणून माऊलींचं ती करतोय, ज्ञानेश्वरी समजून घ्या, ज्ञानेश्वरी जगण्याचा प्रयत्न करा, एकतरी ओवी अनुभवावी असं माऊलींचं जे अधिष्ठान आहे. तुम्ही ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी आज कितीतरी माऊली ज्ञानेश्वरीवर पारायण करतायत, खूप सुंदर प्रवचनं करतायत, ते जाणून घ्या, समजून घ्या. आज चैतन्य महाराज देगलूरकर माऊली असतील, वंदनीय डॉक्टर यशोधन महाराज साखरे माऊली असतील, नानासाहेब साखरे महाराज माऊलींची जी परंपरा चालवलेली आहे ती, किंवा जोग महाराजांचे जे अनुयायी आहेत ते आज सुंदररित्या ज्ञानेश्वरीवर आपलं हृदयचिंतन करतायत. अक्षरशः ती महान तपश्चर्या आहे जी आपल्यासाठी सिद्ध करतायत. अल्ला मी नाव घ्यायला कोणाचं विसरलो असेल मला क्षमा करा, पण त्यांचे उद्गार ऐका, तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही असा परीस म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि म्हणून आज मी तुम्हाला विनंती करेन, जगातले अनेक अलंकार घ्या, अनेक दागिने घ्या, पण ज्ञानेश्वरी नावाचा दागिना जर तुमच्या घरात असेल तर तुमच्या घरात किती मोठे लिंबू बाबा असतील, किती मोठ्या लोकांनी काही करणी पिशाची केली असतील, तर सगळं हटवण्याची ताकद ज्ञानेश्वरीमध्ये आहे. तुमच्या नातेवाईकांनी तुम्ही घाबरता की नातेवाईकांनी काहीतरी आपल्यावर करणी केली आहे, नातेवाईकांनी काहीतरी आपलं जादू मंतर केलं आहे, कोणीतरी बाबाने कुठल्या तरी बंगाली बाबाने छू मंतर केलं आहे, किंवा कोणी मे बी कुठल्याही प्रकारे काहीतरी तुमच्यावर काही गारुडी विद्या केली आहे. या सगळ्या विद्या मोडून काढण्याची ताकद ज्ञानेश्वरीच्या महाग्रंथामध्ये आहे. आणि म्हणून माऊलीचा जो ज्ञानेश्वरीचा ग्रंथ आहे त्याच्याशी जोडले जा. आणि त्याप्रमाणे मी विनंती करेन आपल्या सगळ्यांना की तो ग्रंथ समजून घ्यायचा असेल तर अमृतासारखं त्या ग्रंथाचं जे अधिष्ठान आहे ते अमृतासारखं ग्रंथाचं अधिष्ठान म्हणजे वंदनीय नानासाहेब साखरे महाराज माऊली. तर यांनी सिद्ध केलेली जी ज्ञानेश्वरी आहे ही जी अर्थपूर्ण आहे, सार्थ ज्ञानेश्वरी जिला म्हटलेलं आहे, आपल्या नाथ उपासकांकडे प्रत्येकाकडे ती मी लागू केलेली आहे. त्याशिवाय याच्यापुढे आश्रमात एंट्री दिली जाणार नाही. मी आज कडक नियम केलेला आहे मकर संक्रांतीच्या पर्वावर की आपल्या प्रत्येकाकडे ती ज्ञानेश्वरी असेल,
तर आपल्याला आश्रमाचं जे काही अधिष्ठान आहे किंवा मला भेटण्याचा अधिकार राहणार आहे. याच्यापुढे कडक नियम केले जाणार आहेत. पुढच्या 9 महिन्यात ज्याच्याकडे ती ज्ञानेश्वरी असेल आणि जो त्याच्यातल्या कमीत कमी एक ओळ ओवीची एक ओळ अर्थाची त्यानेच मला भेटायचं आहे. बाकीच्यांनी जय महाराष्ट्र, त्यांना कुठेही जायचं आहे त्या बुवाकडे जा, एखाद्या उतारवाल्याकडे जा, एखाद्या बंगाली बाबाकडे जा, एखाद्या वांग्या भूताकडे जा, मला काही पडलेलं नाही, मी त्यांचा नसणार आहे. 9 महिन्याची मी मुदत देतो आहे. 9 महिन्याच्या मुदतीत तुमच्या प्रत्येकाकडे वंदनीय नाना महाराज साखरे यांची सार्थ ज्ञानेश्वरी असली पाहिजे. आणि ती नुसतीच ठेवू नका पूजेला, नाही तर काही लोक हळदकुंकू घालून ठेवतील त्याला किंवा अष्टगंध लावून त्याचे तर तसं नका करू. माझी नम्र विनंती आहे की ज्ञानेश्वरी उघडा. ज्ञानेश्वरी उघडलात तरी स्पर्शाने तुमचं देह पावन होतो. आणि दुसरी गोष्ट, ज्ञानेश्वरीचं एक ओवी वाचा. तुम्हाला वेळ नसेल मलाही माहिती आहे, पण आज कोण वाचतंय? बराक ओबामा वाचत आहेत. आज बराक ओबामा कोण आहे? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, माजी राष्ट्र, त्यांना ज्ञानेश्वरीने वेडं केलं आहे. भगवद्गीतेने वेडं केलं. तर तुम्ही कोण आहात त्यांच्यासमोर? अल्लाह ना, आपले पंतप्रधान ते फॉलो करत आहेत. जगातले सर्वोच्च लोक ज्ञानेश्वरी फॉलो करत आहेत. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आहे, तुम्ही त्याच्यापासून अलिप्त राहू नका, माऊलीपासून अलिप्त राहू नका, नाही तर जग पुढे जाईल आणि तुम्ही तसेच राहाल. जगणं काही उपयोगाचं नाही तुमचं. म्हणून लक्षात घ्या, हळूहळू ती समजत जाईल. आणि नाही समजले तरी वाचा. चैतन्य महाराज देगुलकर माऊली सांगतात ना की नाही समजले तरी वाचा. बरोबर आहे, हात तरी फिरवा, बोट तरी फिरवा, वाचता येत नसेल तरी वाचा. आणि म्हणून तुमचा अक्षरशः त्या ठिकाणी तुम्हाला माऊली तुमची पाठ सोडल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्यावर कोणी काही किती आक्रमण करू देत, ती मोडून काढल्याशिवाय माऊली राहणार नाही. आणि मग आपल्या लेकराला माऊली सांभाळते. आणि म्हणून लक्षात घ्या की पुन्हा पुन्हा माझी नम्र विनंती आहे, मला वाटते काहीतरी 1000 रुपयाच्या आतमध्ये सगळं तुमचं इन्व्हेस्टमेंट होईल. एक व्यासपीठ घ्या आणि माऊलींची ती सार्थ साखरे महाराजांची ज्ञानेश्वरी घ्या. तुम्ही ऑनलाईन मागवा नाही तर ऑफलाईन मागवा. माझी विनंती राहील, आळंदीत येऊन खरेदी करा. आळंदीत कोणत्याही दुकानात जा, माझं कुठल्याही दुकानाशी कमिशनचं नातं नाही. पण त्यातल्या त्यात मी ज्ञानेश्वरी ग्रंथ भांडार त्यांना विनंती केलेली असते की जर कोणी आलं तर त्यांना थोडंफार तरी कन्सेशन द्या, डिस्काउंट द्या. पण त्यांच्याकडे गेलात तरी आनंद आहे, पण तिथे योग्य प्रकारे चेक करून घ्या. कारण काय कधी कधी पानं प्रिंटिंग ते तुमची जबाबदारी आहे. आणि ते घेतल्यानंतर परत ती नुसतीच घेऊन जाऊ नका. ते पिशवीत घालून देतील, पिशवीत घालून घेऊ नका. तुम्ही ते हातात घ्या, तुम्ही ते हातात घ्या. अक्षरशः लहान बाळ जसं असतं ना तसं हातात घ्या. एखादा मोठा दागिना जगातला मिळाला असं त्याच्यात तुम्ही हे करा, भाव आणा. भाव त्या ठिकाणी कार्य करतो आणि भाव तुम्हाला घडवतो. मग त्या ठिकाणी लक्षात ठेवा की ज्ञानेश्वरी घेऊन जा. भले मंदिरात गर्दी असेल तरी माऊलींच्या हैबत बाबा माऊलींच्या पायरीला लावा आणि आतमध्ये जा. समजा गर्दी आतमध्ये असेल तरी माऊलींच्या कुठल्याही भिंतीला लावा. माऊलींची प्रत्येक भिंत बोलते, माऊलींच्या आळंदीतला प्रत्येक मातीचा कण बोलतो. कुठेही लावा, सिद्धपीठाकडे लावा, माऊलींच्या विश्रांत वडला लावा किंवा कुठेही लावा. तिचं फक्त चरणस्पर्श माऊलींचा करून घ्या, मग ती घेऊन जा. नुसतीच आलात आणि नुसतीच घेऊन गेलात तर त्याच्यात तेवढी ताकद येईल की नाही मला माहिती नाही, पण घेऊन जा आणि घरी ती आनंदाने ठेवा. त्याला कुठल्याही दिशेचं बंधन नाही. पण त्यातली त्यात जमलं तर सुरुवातीला स्टार्ट करताना पूर्व दिशेकडे किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून ती माऊलींची ज्ञानेश्वरी वाचण्याचा प्रयत्न करा. सगळी एकदम वाचून काढू नका. मला पण ती वाचता आली नाही आहे, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आहे. तर म्हणजे सगळी व्यक्ती काय काय लोक करतात सपाटून वाचून मोकळे करतात, तसं नका करू. शांतपणे वाचा. माऊली शांतपणे प्रेम करेल. माऊली शांतपणे तुम्हाला त्याच्यातला सार्थ भावार्थ काढेल. की जसं एखादा आपण बघतो ना की एखादा भुंगा एखाद्या फुलावर बसतो किंवा एखाद्या फुलपाखरू फुलावर बसतो तर किती शांतपणे ते बसतं. कुठे त्याला वेदना होऊ नये त्या फुलाला ते सांभाळतं. माऊलींची ज्ञानेश्वरी वाचताना पहिलं शांत व्हायला लागेल, मग माऊलींचा अर्थ तुम्हाला उमगेल आणि मग तुम्हाला समजेल की जगण्यातला अर्थ काय आहे. आणि माऊलींना ते साक्ष ठेवून तुम्ही ती वाचा आणि मग तुम्हाला लक्षात येईल की आपला फालतू वेळ अनेक ठिकाणी गेला. आपला फालतू वेळ जो आपल्याला वेळ म्हणजे टाईम इज नॉट ओन्ली मनी, टाईम इज गॉड ऑल्सो. म्हणून वेळ फार महत्त्वाचा आहे. वेळ दौडू नका. लवकरात लवकर जगाच्या माऊलीशी जोडले जा आणि मग लक्षात येईल तुमच्या की किती मोठं डिप्रेशन असेल तुम्हाला. नाहीतर मी असं बघितलं की भले भले लोक आत्महत्या करत आहेत, भले भले हुशार लोक की जे उच्च शिक्षित आहेत ते लोक आत्महत्या करत आहेत. कारण माऊलीचं हे वाचत असं माऊली तुम्हाला सांभाळणार आहे. आणि मी तुम्हाला सांगेन की तुम्ही किती मोठ्या पदावर असा, तुम्हाला वेळ नसेल मलाही माहिती आहे, पण आज माझ्याकडे येणारे भले भले ज्ञानेश्वरीला लोटांगण घातलेलं आहे त्यांनाच मी जवळ करतो आहे. आणि माझा बाकी काही धंदा नाही कुठला किंवा मी काय माझी ॲडव्हर्टाईज करत नाही. माझ्याकडे माझी वेटिंग लिस्ट 3.5 वर्षाची फुल आहे मला भेटण्यासाठी. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आहे, कुठलाही बोर्ड नाही, कुठलाही बॅनर नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचं प्रसिद्धी नाही आहे. पण एक लक्षात ठेवा, माऊली जर आपल्यावर कृपाछत्र ठेवून सिद्ध आहे
तर जग तुमच्या वेटिंगला येणार आहे. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात असाल त्या त्या क्षेत्रात तुम्ही फक्त एकच लक्षात ठेवा की माऊलीच्या आनंदीत येताना नावाची गोष्ट अहंकाराची दूर करा आणि माऊलीकडे या. त्या ठिकाणी माऊलींकडे हृदयाने साथ घाला. माऊली तुम्हाला त्या ठिकाणी अगदी साथ देईल आणि माऊलीची साथ हा प्रसाद बनतो. रामकृष्ण आणि माऊली. ओम नमो भगवते ज्ञानेश्वराय. समस्त परमेश्वर आदेश